Lights! The all-new Jupiter is more than more. Style more. Storage too is even more. The all-new Jupiter is more than Introducing more. the all-new TVS Jupiter, इंडिया का नया ज़्यादा, एकुआ अधिकम बेशी जास्त, अधिका वधू, बेसी. सीएम म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? फडणवीस, अजित पवार का एकनाथ काम करणार पाहिजे सीएम. शिंदे? तिघांपैकी कोण असला पाहिजे? तिघी चालतील, काम केलं पाहिजे कोणी असो. कामगार महाराष्ट्रात झाले जे रोड जळगावचे रोड जे जगात झाले शिंदे सरकारच्याच काळात झाले पण देवेंद्र फडणवीस काय कारण? आधी होते ते त्यांचं काम चांगलं आहे या हिशोबाने. खरे शिलेदार एकनाथराव शिंदे हो खूप 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 कामात आले त्याला, खूप कामात आले. सर्व महिलांच्या मनामध्ये डायरेक्ट शिंदे साहेबांचं खूप नाव होतं. त्यांनी जे जुने उमेदवार आहे त्यांना मुख्यमंत्री करावा असं आमचं मत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता खरी उत्सुकता आहे ती राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची. भाजपचे 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपने या पदासाठी दावा केलेला आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट देखील एकनाथ शिंदेंच्या दुसऱ्या टर्मसाठी आग्रही आहे. अशातच अजित पवार देखील या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र सांभाळतील का? एकूणच हे चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असताना जळगावकरांच्या मनात नेमका मुख्यमंत्री कोण आहे? चला तर जाणून घेऊया जळगावकरांच्या मनातल्या मुख्यमंत्र्याचं नाव. मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे? महायुतीला यश मिळालंय, तुम्ही कोणाला मुख्यमंत्री म्हणून पाहायला इच्छुक आहेत? एकनाथ शिंदे काय कारण आहे? त्यांना भरपूर निधी, भरपूर कामं, भरपूर विकास केला, त्या हिशोबाने त्यांनाच करायला पाहिजे. पण आता असं सांगितलं जातं की भाजपच्या 132 जागा आहेत, भाजपचा दावा आहे मुख्यमंत्री पदावर. खरे शिलेदार एकनाथराव शिंदे बोला. सर काय म्हणाल? आता महायुतीचं सरकार एक हाती या ठिकाणी आलेलं आहे, मुख्यमंत्री म्हणून कोण पाहायला आवडेल तुम्हाला? देवेंद्र फडणवीस काय कारण आहे? आधी होते ते त्यांचं काम चांगलं आहे हां. या हिशोबाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहायला आवडेल. पण महायुती या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सामोरे गेली, त्यामुळे एकनाथ शिंदेचाही दावा आहे त्या पदावर. पण देवेंद्र फडणवीसांची सीट जास्त आहे, बीजेपीची सीट जास्त आहे. हां. ते एका हाती सत्ता आहे त्यांची, त्यांना अपक्षांचा पाठिंबा आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जे राज्यात दोन प्रमुख पक्ष फुटले, राष्ट्रवादी आणि शिवसेना, या निकालामुळे खरी राष्ट्रवादी कोणाची, खरी शिवसेना कोणाची, याचा निकाल लागला असं वाटतं का तुम्हाला? नाही ते तर कोर्ट ठरवेल ना, अजून हां. ते कोर्ट ठरवेल. हां. पण त्याचाही निकाल वेळेत येऊ शकला नाही. आता ते कोर्टात नाही दिला त्याचा ते काय करणार? मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? शिंदे साहेब, काय कारण आहे? एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी खूप कामं केले दादा. पण आता असं सांगितलं जात आहे की 132 जागा भाजपच्या आहेत, भाजपचा दावा आहे मुख्यमंत्री. हो, त्यांनी सांगितले ना शिंदेना करू आम्ही मुख्यमंत्री. हां. पण आता नाव फडणवीसांचं येते पुढे. नाही शिंदे साहेब दादा, शिंदे साहेब. या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा हो निर्णय- खूप कामात आले दादा, खूप कामात आले. सर्व महिलांच्या मनामध्ये डायरेक्ट शिंदे साहेबांचं खूप नाव होतं. या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना किती निर्णायक ठरली महायुतीसाठी? तिथंच तर जलवा चालला सर्व जे महिला वर्ग होते, जे मतदान वन साईड आलंय, जो निकाल वन साईड लागलाय, म्हणजे जळगाव जिल्ह्याचा आणि पूर्ण महाराष्ट्राचा आहे, तो लाडकी बहीणचाच फरक आहे, तिथंच जलवा आहे. दुसरी एक गोष्ट अशी की शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली, त्यामुळे खरी राष्ट्रवादी कोणाची, खरी शिवसेना कोणाची, हा जो प्रश्न होता, या निकालाने शिक्कामोर्तब झालाय का त्याच्यावर? हो नक्कीच. खरी राष्ट्रवादीची ते अजितदादांची आहे आणि जी शिवसेना आहे आपली शिंदे एकनाथ शिंदेची आहे. मुख्यमंत्री म्हणून कोण लायक असू शकतं? काय मनात काय आता आहे? मुख्यमंत्री जे लायक आहे, समजा आता शिंदे सरकारच्या काळात बी भरपूर कामं पूर्ण महाराष्ट्रात झाले, जे रोड जळगावचे रोड जे जगात झाले ते शिंदे सरकारच्याच काळात झाले. पण मुख्यमंत्री म्हणून चेहरा आम्ही देवेंद्र फडणवीसांचाच पाहतो की मेजॉरिटी बी आली ना, मेजॉरिटी जर पाहून केलं तर फडणवीस सरकार आहे, तेच बसलं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस, अजित पवार का एकनाथ शिंदे, कोणाला पाहायला आवडेल? अजितदादांना, काय कारण आहे? कारण त्यांना अनुभव जास्त आहे हां. आणि विकासच्या बाबतीत ते विचारपूर्ण चांगलं करतात. पण असं म्हटलं जातं की 132 जागा भाजपच्या आहेत, ज्याचं संख्याबळ जास्त त्याचा मुख्यमंत्री असायला पाहिजे. तसं बघितलं तर बीजेपीची सरकार बसलेली आहे, तिघे मिळून. त्यांनी जे जुने उमेदवार आहे त्यांना मुख्यमंत्री करावा असं आमचं मत आहे. महायुतीचं सरकार आलंय, मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल तुम्हाला? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस का अजित पवार? नाही, ते तर एकनाथ शिंदेलाच पाहायला आवडेल.
कारण काय की कारण त्यांनी जे केलेले लाडके बहिणींसाठी सुविधा ती चांगली आहे. त्याच्यानंतर बस प्रवास, महिलांसाठी अर्ध तिकीट, 50% डिस्काउंट, ते मला भरपूर आवडलं. तर ते जर राहिले तर अजून ते थोडंफार काहीतरी नियोजन करून थोडेफार काहीतरी अजून आपल्या महाराष्ट्रासाठी सोय काढतील, सुविधा काढतील. त्याच्यासाठी एकनाथ शिंदे एकदम बेस्ट मुख्यमंत्री. या निकालानंतर ते स्पष्ट झालंय का की खरी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना कोणाची? ते तर काही सांगू शकता येणार नाही बाबा. आता खरे राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना कोणाची. तर शिवसेना जर म्हटलं तर शिवसेना ही आपला बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली होती खरं शिवसेना म्हणजे. पण मग ते आता गेल्यानंतर जे त्यांनी काँग्रेसला हाताशी घेतलं तर मग कदाचित जे शिंदे गटवाले त्यांना नाही आवडलं असेल ते काँग्रेससोबत जायला, की त्याच्यामुळे पण असं काही होऊ शकतं. त्याच्यामुळे तर मग मी म्हणतो तर शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच होती खरं म्हणायला गेलं तर. दादा, आता मुख्यमंत्री नेमकं कोण असायला पाहिजे राज्याचं? फडणवीस, एकनाथ शिंदे का अजित पवार? एकनाथराव शिंदे काय कारण आहे? खूप डेअरिंगबाज आहेत, चांगले निर्णय घेतात. फडणवीस साहेबही चांगले आहेत, पण एकनाथ शिंदेना पहिली पसंती दिली जाईल. पण आता जर आपण संख्याबळ पाहिलं आमदारांचं, 132 आमदार भाजपकडे आहेत. पण एकत्रित निवडणूक लढवली ना, त्या हिशोबाने एकनाथ शिंदे ही खूप दमदार आमदार आहेत, नवीन चेहरा आहे. फडणवीस साहेब 2 वेळा राहून चुकलेले आहेत. एकनाथ साहेबांना परत एक संधी मिळाली पाहिजे. दादा, लाडकी बहीण योजना नेमकं महायुतीसाठी किती फायद्याची ठरली? भरपूर फायदेशीर ठरली लाडकी बहीण योजना. त्याचा खूप इम्पॅक्ट पडला इलेक्शनवर आणि सपोर्टही झाला महायुतीला. दुसरी अशी गोष्ट की शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली त्यानंतर हा निकाल सांगतो का की खरी राष्ट्रवादी कोणाची, खरी शिवसेना कोणाची? खरी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना ही पब्लिकचीच. त्यांनी जे डिसिजन घेतलं ते योग्य घेतलं पब्लिकने. बाकी तर आपण जास्त त्या विषयावर बोलू शकत. सीएम अभी देवेंद्र फडणवीस होने चाहिए, अजित पवार होने चाहिए, एकनाथ शिंदे ऑब्वियसली एकनाथ शिंदे. क्या कारण क्या है? वही सेम जो बोला इन्होंने, डेयरिंग बाज है. उनका जो पर्सनालिटी है वो सबसे अलग है. लाडली बहन है कितना क्रूशियल रही है महायुति के लिए? बहुत ज़्यादा. उससे क्या बेसिक जो घर की जो महिला है उनको जो भी हफ्ता होगा कुछ भी ले, टीवी फ्री, तो उनके लिए वो सफिशिएंट अमाउंट रहता है कि वो भर सके. सबसे मेन चीज़ ये वो बहुत सपोर्टर है जो स्कीम निकली. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असलं पाहिजे? फडणवीस, एकनाथ शिंदे का अजित पवार? एकनाथ शिंदे. काय कारण आहे? आता एकनाथ शिंदे साहेबांनी जे लाडक्या बहीण योजने आणली आणि त्याचाच फायदा त्यांना झाला आहे, त्याच्यामुळे एवढ्या जागा मिळाल्या आहे, म्हणून एकनाथ शिंदेच पाहिजे. पण संख्याबळाचा जर विचार केला तर भाजपकडे 132 आमदार आहेत. पहिला दावा त्यांचा होतोय 100%. पण 132 त्यांच्या या लाडक्या बहीण योजनेमुळे झाल्या, नाही तर आल्याच नसत्या. दादा, हा जो निकाल लागलेला आहे, हा. जो वाद चालू होता अनेक दिवसांपासून की खरी राष्ट्रवादी कोणाची, खरी शिवसेना कोणाची, काही स्पष्टता आली का या निकालामुळे? नाही, निकालामुळे स्पष्टता म्हणता येणार नाही. कारण की या योजना नसत्या तर निकाल या स्टेपला लागला नसता. आणि जो शिवसेना आहे ती उद्धव साहेबांचीच होती, ती त्यांचीच राहणार आहे शेवटी. तर ते आता आपसातल्या वादामुळे इकडे तिकडे ताणाताण झालेली आहे. हां, महायुतीचं सरकार आलेलं आहे. मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस, एकनाथ शिंदे का अजित पवार, कोण पाहिजे तुम्हाला? आम्ही शिंदे पाहिजे. काय कारण आहे? काय चांगलं काम केलं त्यांनी. आता पण संख्याबळ जर पाहिलं तर भाजपचा दावा मोठा वाटतो. भाऊ लहान मोठे भाऊ लहान भाऊ करता येतात. म्हणजे दिलं पाहिजे एकनाथ शिंदे. द्यायला पाहिजे बॉस. चांगलं काम आहे त्यांचं. 2.5 वर्ष काम चांगलं म्हणून लोकांमध्ये फिरतात डायरेक्ट त्यानंतर कामं व्यवस्थित करतात. द्यायला पाहिजे. मग तर देवेंद्र फडणवीस चांगलं, ते काही वाईट नाही. लाडकी बहीण योजना कितपत फायदेशीर ठरली महायुतीसाठी? देशाला बर्बाद करणारी आहे ती. ते काय आहे, ते सर्व अर्थव्यवस्थाच खराब होणार आहे. बाकीचे काम कुठे होणार आहेत? धरणं काही होणार आहे का? सर्वात पैशासाठी इकडे चालणार जाणार आहेत, बाकीचं कामं होणार आहेत का? म्हणजे काहीतरी विचार केला पाहिजे त्या लोक गोष्टीचा. विचार करायला पाहिजे. म्हणजे चांगला लॉंग टाईम कामं झालं पाहिजे. ते काय नसतं वाटून काही फायदा नाही. मला मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल? फडणवीस, तेच बोलले ना एकनाथ भाऊ, शिंदे शिंदे का साहेब. अजित पवार? मला शिंदे साहेब बोलले तेच. कशामुळे पण? ते चांगले कामं केले बाबा त्यांनी. जेवढा कमी कालावधी भेटला त्याच्यामध्ये त्यामुळे संधी दिली पाहिजे त्यांना. दिली पाहिजे बाबा. पण भाजप म्हणते की आमचे 132 आमदार आहे. माझे त्यांचे आमदार संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे मग तेच दावा करतील ना त्याचं. मला तेच करतील. एकनाथ शिंदेना दुसरा चान्स दिला पाहिजे. दिला पाहिजे.
तर सीएम म्हणून कोण पाहिजे तुम्हाला, फडणवीस, अजित पवार का एकनाथ काम करणारं पाहिजे सीएम. पण मग तिघांपैकी कोण असला पाहिजे? तिघी चालतील, काम केलं पाहिजे, कोणी असो, लोकांचे कामं व्हायला पाहिजे. भाजप दावा करते की 132 आमदार आमचे आहेत. त्यामुळे सर्वच दावा करतील, जे निवडून आले ते दावा करतीलच ना. उद्या कोणी उद्या काम करणार पाहिजे, लोकांचे कामं व्हायला पाहिजे. काका दुसरी गोष्ट अशी की जी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, खरी राष्ट्रवादी कोणाची, खरी शिवसेना कोणाची, हा वाद सुरू होता. या निकालामुळे काही स्पष्टता आली का? तुम्हाला काय वाटतं? उद्या असंही पाहायला मिळेल की परत दोघं एकत्र होऊन जातील. म्हणजे आता खरी कोणती ते पुढे ठरवू आपण. आता काय ठरवायचं, म्हणजे अजूनही क्लिअर नाही होते ते. काही होऊ शकतं, पाहू आपण पुढे ठरवू खरी कोणती. लाडकी बहीण योजना कितपत फायदेशीर ठरली माहिती? चांगली फायदेशीर ठरली. जळगावकरांची मतं जाणून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल, अनेकांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दिलेली आहे, तर अनेकांना एकनाथ शिंदे हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. असं असताना तुमच्या मनातला मुख्यमंत्री नेमका कोण आहे? कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत.